शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक पुन्हा आक्रमक झालेले आहेत। सलग 5व्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून कर्जमाफीसाठी आंदोलन केलं। कर्जमाफीवरून विरोधकांनी विधानसभेत गदारोळ सुद्धा घातला आणि यावेळेला विरोधकांसह सत्ताधारी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन केलं। विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेना आमदारांनी घोषणाबाजी केली। विधान भवन परिसरातील शिवसेनेच्या या आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करत पुन्हा एकदा आता शिवसेना देखील आक्रमक होते चित्र पाहायला मिळालं। गेल्या 3 दिवसांपासून जे राष्ट्रवादीकडून जे आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत जे आहेत हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं आणि काल आपण पाहिलं की शिवसेना आणि भाजप जे आहेत कर्जमुक्तीची घोषणा करत आंदोलनासाठी उतरली होती। आज शिवसेनेचं दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। सुनील जी काय सांगाल, आज देखील तुम्ही या ठिकाणी कर्जमुक्तीची मागणी करताय, दुसरा दिवस आहे, काय मागणी असणार आहे? असं आहे की शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी गेले अनेक वर्ष शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे ही भावना सरकारकडे आणि लोकांमध्ये जाऊन सांगितली होती आणि विधिमंडळाच्या सभागृहामध्ये या सरकार समोर सदनामध्ये शिवसेनेचे आमदार आक्रमक होऊन ही मागणी करतात। कर्जमाफी आणि कर्जमुक्ती अशा 2 शब्दांचा खेळ सुरू आहे असं देखील विरोधक म्हणतायत। तुम्ही स्वतः सत्तेमध्ये आहात, काय मागणी? कर्जमुक्ती याचा अर्थ शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे, त्याच्यावरती कुठच्या प्रकारचं बर्डन असता कामा नये, शेती करताना त्याने आत्मविश्वासाने आणि समाधानाने शेती करायला पाहिजे ही भावना पक्षप्रमुख उद्धवजींची आहे आणि म्हणूनच शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला तरच शेतकरी सनद होऊ शकतो, त्याला कुठेतरी आशावाद मिळू शकतो। नक्कीच याकडे शेतकऱ्यांचा 7/12 जो आहे हा कुठे ना कुठेतरी कोरा झाला पाहिजे हीच मागणी करत या ठिकाणी आम्ही या आंदोलनासाठी उतरलेलो आहोत। मात्र या सगळ्याच प्रकरणातून जे आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का हाही मोठा प्रश्नच आहे। कॅमेरामन अनिलसह मी रामनाथ दवणे, मुंबई।